तिने मलाही कधी फार जवळ नाही येऊ दिलं. तिचंच मन रंगायची. नाही तर एकटीच बसून राहायची अंधारात तासन तास. तिचा एकटेपणा दूर करण्याचा मी खूप वेळा प्रयत्न केला, पण मला ती उडवूनच लावायची. पण कॉलेजमध्ये होती ना, तेव्हा तिला एक मित्र भेटला आणि तिचं जगच पालटून गेलं. आतापर्यंत न मिळालेली सोबत, प्रेम, आपुलकी सगळं तिला त्या मित्राच्या रूपाने मिळत होतं. पण तरी सुद्धा त्यावेळी माई, तू इथे काय करतेस? मी तुझ्यासाठी सूप घेऊन आले होते. यू ओके? तुला बरं वाटतं आता? या आय एम ओके. तू निघू शकतोस आता. हां, मी निघतच होतो. चालेल. तू प्लीज रेस्ट करा शमिका. काळजी घे. नाही येतो. बाय. टेक केअर. बाय. काय सांगत होतीस देवांशला? नाही, काही नाही. म्हणजे त्याला तुझी काळजी वाटत होती ना, म्हणून मी फक्त. म्हणून फक्त काय? तू माझी अख्खी लाईफ स्टोरी त्याला सांगत होतीस. तुला कोणी हक्क दिला ग? नाही ग शमिका, असं बोलू नकोस. मी तुझ्या आईसारखी आहे ना. एक्झॅक्टली, आई सारखी आहेस, आई नाही आहेस. इनफॅक्ट तू आई असतीस ना, तर मी तुला इतकं एंटरटेनही केलं नसतं. माई, तुला 1000 वेळा सांगितलंय मी, माझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करायचं नाही, तरी तू ऐकतच नाहीस. पुन्हा पुन्हा तेच करतेस. आता मी जर इथे वेळेवर आले नसते तर तू काय सांगणार होतीस देवांशला? हा, माझ्या कॉलेज मधलं पहिलं प्रेम मी स्वतःच्या हातून कसं घालवलं हे सांगणार होतीस? नाही ग नाही. ते सोड. मी देवांशला मगाशी बाहेर थांबायला सांगितलं तेव्हा तू मध्ये का पडलीस? माई, देवांश मला इथे हवा होता. तू का नाही त्याला थांबू दिलंस? इनफॅक्ट हे माझं घर आहे. इथे कोणी यायचं, कोणी थांबायचं हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. हे ठरवणारी तू कोण आहेस? बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते ग, म्हणून माझा सगळा आटापिटा असतो. तुझ्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं, पण म्हणून तू देवांश. देवांश काय? हा, देवांश काय? शमिका, तुलाही नीट माहितीये की देवांश तुझ्याकडे एक मैत्रीण म्हणून बघतो, पण तू त्याला. तुला काय करायचंय ग? इट इज नन ऑफ युअर बिझनेस. कळलं माई? जस्ट स्टे आउट ऑफ इट. शमिका, तू मला किती जवळचं मानतेस हे मला नाही माहित, पण मी कायम तुझ्या भल्याचाच विचार केला आणि यापुढेही करत राहीन. आणि म्हणूनच तुझं कुठे चुकत असेल तर मी तुला हक्काने सांगेन. तुला खरं प्रेम आणि लग्नाचं सुख नाही मिळालं म्हणून तू दुसऱ्यांचं प्रेम ओरबाडून घेऊ शकत नाहीस ना. मला स्पष्ट दिसते की तू सई आणि देवांश मध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस, आणि हे अतिशय चुकीचं आहे शमिका. इनफ. जस्ट शट अप माई. खूप झालं. अति करतेस तू आता. तू माझ्यासाठी लहानपणापासून जे जे केलंयस ना, त्या उपकारांची जाणीव म्हणून मी तुला आजवर घरात ठेवून घेतलंय, पण आज तू तुझे सगळे लिमिट्स क्रॉस केले. वी आर डन. इट्स डन नाव. मला ना तू माझ्या घरातही नकोयस. तुझा आणि माझा संबंध संपला. आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर हो. शमिका, आता काय बोलतेस तू?
ऐकू येत नाहीये? ऐकू येत नाहीये का तुला? माई, मी आता लहान नाहीये, त्यामुळे मला तुझी काहीही गरज उरली नाहीये. शमिका ऐकू. जस्ट गेट आउट. शमिका, मला माहितीये तू हे सगळं रागाच्या भरात बोलतेस ना. इनफ. तू असं ऐकणार नाहीस. शमिका, घे ही बॅग आणि निघ इथून. शमिका असं करू नको. निघ म्हटलं ना. बॅग उचल आणि निघ. शमिका, तू असं ऐकणार नाही. शमिका, शमिका काय करतेस? निघ इथून. ऐक ना शमिका, प्लीज. जस्ट गेट आउट माई. सॉरी माई, तू माझ्याशी खूप घाण वागलीस, पण तू माझ्याकडे काही ऑप्शनच ठेवला नाहीस. माझं देवांशवर प्रेम आहे, तो माझा आहे माई. त्याला मिळवण्याच्या वाटेत कोणीही आलं, अगदी कोणीही, तरी मी त्याला सोडणार नाही. ऐक, सई मला थँक यू सो मच. खरंच खूप गरज होती कॉल.